नवरा जर हट्ट पुरवणारा असेल ना, मग त्याच्याकडे नखरे आणि हट्ट करण्याची मज्जाच काहीतरी वेगळी असते. आणि त्यात माझा नवरा असा आहे जो स्वतःसाठी 500 रुपये खर्च करताना 100 वेळा विचार करतो आणि तेच माझ्या मेकअपसाठी 60,000 खर्च करताना एकदा सुद्धा नाही. आज आम्ही 30 प्रोडक्टची शॉपिंग करण्यासाठी ना वाकडमध्ये मिलेनियम मॉलमध्ये आलो होतो आणि मग मी माझी शॉपिंग चालू केली. पहिलं मी गेले होते मॅकच्या स्टोरला, तिथे भरपूर प्रोडक्ट्स वगैरे मी पाहिले, सगळे शेड वगैरे पाहिले आणि तिकडनं मग सेफोरामध्ये गेले होते. तिकडे पण भरपूर मी शेड वगैरे चेक केले, कारण फर्स्ट टाइम लक्झरीज ब्रँड घेणार होते आणि मला त्याची शेडची वगैरे आयडिया नव्हती, म्हणून मी सगळे चेक करून घेत होते आणि सेफोरामध्ये भरपूर शॉपिंग केली मी. तिथं मला वॅनिटी सुद्धा एक गिफ्ट भेटली होती. नंतर मी टीरामध्ये ना एक कुशन फाउंडेशन सुद्धा घेतलं होतं आणि त्यानंतर फायनली माझा मोस्ट फेवरेट लक्स ब्रँड म्हणजे शार्लेट टिल्बरी, ज्याचे मी भरपूर प्रोडक्ट्स घेतले, ते सुद्धा तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे. भरपूर अशी शॉपिंग केल्यानंतर खूप थकले होते, म्हणून आम्ही ज्यूस घेतला, थोडंसं थांबलो, बसलो आणि परत मग मी सुरू झाले होते. मी मार्सचे सुद्धा बरेच प्रोडक्ट्स वगैरे घेतले होते, जे जे मला आवडतात ते सगळे. आणि खरं ट्विस्ट इथे बघा, हे आणखी सुद्धा स्माइल करत होते. मला असं वाटलं तर माझ्या मेकअप प्रोडक्ट्सनी ना बोर होतील किंवा वैतागून जातील, पण हे स्टील स्माइल करत होते. म्हणजे त्यांचं असं होतं, तू खुश मी खुश, बस. त्यानंतर ही सगळी शॉपिंग झाल्यानंतर ना आम्ही फन झोन मध्ये पण गेलो होतो. ते सगळे गेम्स वगैरे खेळून झाले आणि खरंच खूप दमल्यावानी झालं होतं. रात्र झाली होती लिटरली आम्ही निघायला. आणि इकडे बघा, मी असं वाटत होतं की घरी जाऊन कधी हे प्रोडक्ट्स एकदाचे बघेल. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो ना. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.